आज आपण आलोय माझ्या प्रिय मैत्रिणींच्या खास आग्रह खातर कागलमधल्या कोणार्क कंपनीमध्ये. आज आपण पाहणार आहे ओव्हनच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि त्याविषयी डिटेल्स माहिती. तर चला तर मग जाऊया. या ओव्हन विषयी माहिती मी तुम्हाला बोललेले आहे. इथले जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडूनच तुम्हाला ही माहिती देणार आहे. तर चला तर मग ज्या मॅडम आहेत त्या तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देतील. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आज जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना या ओव्हन विषयी संपूर्ण माहिती पाहिजे आहे, त्यासाठी मी इथं आलेले आहे. तर तुम्ही या ओव्हनची पूर्ण माहिती डिटेल्समध्ये द्या, म्हणजे ज्या महिला घरगुती बिझनेस करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवणार आहे. कोणकोणते ओव्हन आहेत ते दाखवा. नमस्कार, माझं नाव शिवानी पाटील. मी कोणार्क ओव्हन्स अँड बेकरी मशीन्समध्ये सेल्स अँड डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आज वंदना मॅडम आपल्या इथं आलेल्या आहेत. तुमच्या सगळ्या लेडीजसाठी त्यांनी स्पेशल इनिशिएटिव्ह घेऊन कोणार्कला व्हिजिट केलेली आहे. आणि तुम्हाला घरातून तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर कोणत्या मशीन्स लागतात आणि कोणते कोणते मॉडेल्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, अगदी छोट्या स्तरापासून मीडियम आणि एकदम हाय स्केलवर तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल तर कोणत्या मशीन्स लागतात ते आज आपण बघणार आहे. सुरुवात आज आपण करणार आहे मॅडम घरगुती ओव्हन पासून, जो की वंदना मॅडमकडे छोटा आमचा 6 ट्रेचा ओव्हन होता. तर त्याच्यातलाच आमचा एक लेटेस्ट डेव्हलप मॉडेल आलेला आहे, तो म्हणजे कन्व्हेक्शन ओव्हन 60 ट्रेचा. तर हा जो 60 ट्रेचा ओव्हन आहे हा घरगुती महिलांना वापरायला सुद्धा इझी आहे आणि सेफ पण आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला 60 ट्रेचा हा ओव्हन आहे. तर ह्याच्यासोबत आपण 14 ट्रे तुम्हाला देतोय, म्हणजे 7 बेकिंगसाठी आणि 7 खाली जे ट्रे ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला काम करण्यासाठी एक्स्ट्रा 7 ट्रे आम्ही देतोय त्याच्यामध्ये. आणि हे जे मॉडेल आहे हे आमचं सगळ्यात छोटं आणि सगळ्यात जास्त चालणारं मॉडेल आहे आणि हे घेऊन तुम्ही तुमचा घरगुती व्यवसाय चालू करू शकता. ह्याच्याबरोबर फक्त बिस्किटच नाही, ब्रेड, बटर, खारी, टोस्ट, बिस्किट, पिझ्झा, बर्गर, लादीपाव, जे काही तुमचे बेकरीचे प्रोडक्ट्स असतील ते सगळे प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये बेक होणार. ठीक आहे, म्हणजे ऑल टाईप तुमचे बेकरी प्रोडक्ट्स बेक केले जातील ह्याच्यामध्ये. आणि ह्यात 2 मॉडेल आहेत ऍक्च्युली. एक तुमचा इलेक्ट्रिक मॉडेल येतो आणि एक गॅस मॉडेल येतो. घरगुती तुम्ही जर करणार असाल बिझनेस तर तुम्हाला इलेक्ट्रिक मॉडेल सगळ्यात बेस्ट आहे. आणि हा जो आताच तुम्हाला समोर दिसतोय हा इलेक्ट्रिक मॉडेलच आहे मॅडम. तुम्ही सुद्धा 6 ट्रे पासून सुरुवात केली होती, 6 वर्ष तुम्ही ओव्हन वापरताय. तर मॅडमना माहितच आहे आपली सर्व्हिस मेंटेनन्स, त्यांना त्या आता त्याच्याबद्दल सांगतीलच. 0 मेंटेनन्स आहे आणि महिलांच्यासाठी घर बसल्या हा बेस्ट व्यवसाय आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पुढचं मॅडम बोलतील. हो, अगदी म्हणजे छोट्या स्केल पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. मी जस्ट तुम्हाला क्लोजअप दाखवते कशा पद्धतीनं मशीन आहे आपलं. हे हँडल आहे, हा डोअर ओपन करायचा. ह्याच्यामध्ये तुम्ही 60 ट्रे आतमध्ये असे पुट करू शकता. 60 ट्रे आतमध्ये बसतात आणि ह्याच्या साईडला बघितला तर तुम्हाला टेम्परेचर तुम्ही सेट करू शकता, बेकिंग टायमिंग लावू शकता. त्याच्यानंतर ब्लोअर आणि हिटरच्या मोटर जे आहेत तर ते ऑन करण्यासाठी आहे. आणि मेन स्विच प्लग जो आहे तो आपला इथे आहे. हा तुम्ही ऑन केला तर ओव्हन आपला ऑन होऊन जातो, लाईट वगैरे सगळी ऑन होते. गरम हवा जी आहे तर ती मागून फायर केली जाते, त्यामुळे या प्रत्येक ट्रेच्या खालून गरम हवा पास होते. त्यामुळे तुमच्या बिस्किटचा जो कलर आहे तर तो एकसारखा कलर येणार, क्वालिटी एकसारखी येणार. पहिल्या ट्रे पासून शेवटच्या ट्रे पर्यंत एकसारखे कलरचे बिस्किट्स तुम्हाला मिळणार, एकसारखी भाजणी मिळणार बिस्किटांची. तर एवढा हा इझी हँडलिंग ओव्हन आहे. ह्याच्यामध्ये सेम गॅसचा मॉडेल पण येतो. गॅसच्या मॉडेलला फक्त आपण जसं घरात रेग्युलेटरची पाईप लावतो तर ती पाईप फक्त मागून कनेक्ट केली जाते, एवढाच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. या ओव्हन मध्येच मॅडम दुसरं कोणतं मॉडेल आहे का? हो आहे ना, हे जसं इलेक्ट्रिकचं मॉडेल आहे तसं सेम ह्याच्यासारखाच दिसणारा गॅसवरचा पण मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जर गॅस कम्फर्टेबल असेल वापरायला तर तुम्ही गॅस सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मॅडम आम्हाला सांगा या मिक्सर विषयी माहिती, कारण हा माझ्याकडे सध्या नाही, त्यामुळे याची माहिती पूर्ण माझ्याकडे नाही, ते तुम्ही सांगा. ओके, त्याचे फायदे पण सांगा तुम्ही. हा येस. तुम्हाला जर घरगुती स्टार्टअप करायचं असेल तर तुम्हाला 2 मशीनची सगळ्यात जास्त गरज असते. तर ते पहिला म्हणजे मिक्सर, ज्याच्यामध्ये तुम्ही पीठ मळता, आणि दुसरा म्हणजे ओव्हन, ज्याच्यामध्ये तुम्ही बिस्किट भाजता. ठीक आहे, तर हा जो मिक्सर तुम्हाला दिसतोय हा 10 लिटरचा प्लॅनेटरी मिक्सर आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं ब्रेडचं पण थोड्या प्रमाणात काम होईल, पण सगळ्यात जास्त युजफुल आहे तो बिस्किट आणि केकची क्रीम बनवण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होतो. तर ह्याच्यामध्ये 3 गिअर येतात, 1, 2, 3, स्लो, मीडियम आणि फास्ट. तर हा जो मिक्सर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही 1 किलो मैदा,
साखर, पाणी, डालडा असं मिळून 2 किलो पर्यंतचा डो ह्याच्यामध्ये तयार होतो बिस्किटांचा. आणि तो जो 2 किलोचा डो तयार होणार आहे तो ह्या आपल्या 6 ट्रेच्या ओव्हन मध्ये बरोबर बसणार आहे. म्हणजे असं त्याच्यात तयार झालेला डो प्रॉपर ह्याच्यामध्ये बसतो. म्हणजे हे मशीन ह्या मशीनला सुटेबल आहे. त्यासाठी हे 2 मशीन आपल्याला गरजेचेच असतात. मॅडम, हा मिक्सर कसा चालवायचा ते दाखवा. हो चालेल, या तुम्ही दाखवा. हा फर्स्ट वरती आता आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितला तर हा जो विस्कर आहे हा तुमचा केकच्या क्रीमसाठी वापरला जातो. हा जो निडल आहे तर हा तुम्हाला बिस्किटांच्या मिक्सिंगसाठी वापरला जातो. आणि हा जो आहे तर तुमचं मैद्याचं थोड्या प्रमाणात मैद्याचं काम असेल तर हा निडल वापरला जातो, स्पायरल निडल. असे 3 निडल तुम्हाला या मिक्सर सोबत दिले जातात. आणि हे 2 मशीन जे आहेत हे कोणार्क कंपनीचेच आहेत. आणि तुम्हाला सर्व्हिस मेंटेनन्स का हवी असेल तर आमच्याकडे कायम ह्याची सर्व्हिस मेंटेनन्स अवेलेबल असतो. त्यामुळे तुम्ही बिंदास हे 2 मशीन घेऊन तुमचा बिझनेस चालू करू शकता. मॅडम, महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या गृहिणी आहेत त्यांना घर बसल्या हा व्यवसाय करायचा आहे तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट कितीची करावी लागेल? अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला. मेन पॉइंट येतो इन्व्हेस्टमेंटचा. तर लेडीजना घरातून व्यवसाय चालू करायचा असेल तर अगदी कमीत कमी भांडवलात तुम्हाला चालू करता येतो. तो म्हणजे 1 लाखामध्ये पूर्ण हा 2 मशीनचा सेटअप आम्ही तुम्हाला देतोय. एक प्लॅनेटरी मिक्सर 10 लिटरचा आणि 60 ट्रेचा कन्व्हेक्शन ओव्हन हा फक्त आणि फक्त 1 लाखामध्ये आम्ही कोणार्कने तुमच्यासाठी अवेलेबल केला आहे. स्पेशली महिलांसाठी, बचत गटांसाठी, ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी. आम्ही फक्त मशीन सेल करत नाही तर ऍक्च्युली आम्ही उद्योजक घडवतो. मशीन तर सगळेच सेल करतात पण उद्योजक बनवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तुम्हाला जर बिझनेस करायची इच्छा आहे पण माहित नाही की कसा चालू करावा, रेसिपी माहित नाही बिस्किटांच्या, ब्रेडच्या वगैरे, तर आमचं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर सुद्धा आहे. समोर आमचं ट्रेनिंग सेंटर आहे. तिथं आमच्या ट्रेनिंगच्या बॅचेस सुद्धा होत असतात. तुम्ही जर आला आमच्याकडे आणि म्हटला की आम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे तर आम्ही ती सुद्धा प्रोव्हिजन तुमच्यासाठी केलेली आहे. आमच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये आतापर्यंत 1000च्या वरती स्टुडंट्सनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. शिवाय घरपोच तुम्हाला ट्रेनिंग हवा असल्यास आमचे शेफ सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला घर बसल्या येऊन तिथं शिकवलं जाईल. आता घरगुती स्टार्टअप करायसाठी ह्या 2 मशीन तर आपण बघितल्या. आणि ह्या ज्या मशीन्स आहेत तर ह्या आपल्या कोणार्क ओव्हन्स अँड बेकरी मशीन्स इथं तयार होतात. आपली ही जी कंपनी आहे ही 5 स्टार MIDC मध्ये आहे. प्लॉट नंबर H15, कोल्हापूर, महाराष्ट्र. ठीक आहे. तर ह्या मशीन्स आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. आपली ही जी कंपनी आहे तर इथं आतमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं. हे आपलं शोरूम आहे आणि ट्रेनिंग सेंटर सुद्धा इथं समोरच आहे आपलं. चला तर मी तुम्हाला आतमध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट दाखवते. मॅडम, ज्यांना बेकरी व्यवसाय करायचा आहे, काउंटर व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्यासाठी हा ओव्हन उपयुक्त आहे का, त्याबद्दल थोडी माहिती द्या. अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. जसं आपण आता छोट्या ओव्हनसाठी बघितला स्टार्टअपसाठी मशीनचा सेटअप, तर तसाच हा काउंटर लेवलला तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल म्हणजे एखादा शॉप घेऊन काउंटर टाकून तुम्हाला प्रोडक्ट सेलिंगला ठेवायचे असतील तर हा सगळ्यात छोटा आमचा रोटरी ओव्हन येतो 12 ट्रेचा. जसं कन्व्हेक्शन ओव्हन मध्ये बेकिंग होतं त्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट तुम्हाला रोटरी ओव्हन मध्ये भेटतात. ह्याच्यामध्ये कशी सिस्टीम असते तर जे बेकिंग होणार आहे आपलं तर ते रोटेशन पद्धतीने बेकिंग होणार आहे. म्हणजे आतमध्ये ट्रॉलीमध्ये ट्रे ठेवले जातात आणि ती ट्रॉली फिरते आणि गरम हवा पण फिरते. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट ट्रे टू लास्ट ट्रे अगदी तुम्हाला सेम रिझल्ट किंवा बेकिंगचे कलर जे असेल ते तो प्रॉपर येणार आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही जर बघितला तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हा आहे कोणार्कचा 12 ट्रेचा मिनी रोटरी ओव्हन. जसे मोठ्या बेकरीमध्ये मोठा ओव्हन असतो तसं छोट्या कस्टमरसाठी आम्ही हा मिनी रोटरी ओव्हन डेव्हलप केला आहे. ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये 12 ट्रे बसतात आणि ह्याच्यामध्ये बेकिंग कसं होतं तर ट्रॉली पण फिरते आणि गरम हवा पण फिरते. त्यामुळे एकसारखे रिझल्ट पहिल्या ट्रे पासून शेवटच्या ट्रे पर्यंत तुम्हाला एकसारखा कलर क्वालिटी जी आहे तर ती मेंटेन राहते. आणि तुम्हाला जर काउंटर डेव्हलप करायचा असेल तुम्हाला बेकरीचा तर सगळ्यात बेस्ट मॉडेल आमचं कोणार्कचं आहे 12 ट्रेचा मिनी रोटरी ओव्हन. ह्याच्यात पण सेम फीचर्स आहेत. तुम्ही बघू शकता इथे टेम्परेचर लावू शकता, बेकिंग टायमिंग लावू शकता.
रोटर्स, ब्लोअर, बर्नर वगैरे मॅन्युअल बटन्स दिलेले आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही डोअर ओपन करता तर ट्रॉली बरोबर तुम्हाला समोर येऊन थांबते त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी तुमचा टायमर रीच होतो, 15 मिनिट तुम्ही टायमर लावला असेल तर 15 मिनिटांनी तुमचा हा बजर वाजतो आणि त्यावेळेस तुम्हाला ओव्हन बंद करायचं. चला तर हे ओव्हन्स आणि ह्याच्यासोबत लागणारे जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत, मशीन्स आहेत, तर त्याची सुद्धा तुम्हाला मी टूर देते, फॅक्टरी टूर. या मॅडम, हे आता यांचं बुकिंग चालू आहे आहेत का? बुकिंग आहेत का? हे ऑलरेडी जेवढे काही ओव्हन्स तुम्हाला दिसतात हे सगळे बुकिंगचे आहेत, ऑर्डर्सचे आहेत. आणि ऑर्डरसाठी आमच्याकडे 20-20 दिवसाचं वेटिंग आहे मॅम. ओके. इकडे रेडी स्टॉक सगळं आम्ही ठेवतो. इकडे सगळे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस चालू असते. हे असे मोठे मोठे रोटरी ओव्हन्स पण आम्ही बनवतो. त्यानंतर ऍडव्हान्स लेझर टेक्नॉलॉजी जी आहे तर ती आपल्याकडे आहे. हे लेझर कटिंग मशीन आहे आपलं. हाय टेक्नॉलॉजी लेझर कटिंग मशीन आपण युज केलंय कारण ऑर्डर्स आम्हाला भरपूर आहेत. त्यासाठी क्वालिटी काम झालं पाहिजे, त्यासाठी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही युज करतो. चला तर मिक्सर डिपार्टमेंट बघूया आपण. हे सगळे मोठे मोठे ओव्हन आहेत मोठ्या बेकरींसाठी लागणारे. आमचे ऑल ओव्हर इंडिया ओव्हन सप्लाय होतात. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक्सपोर्ट पण करतो. तुम्ही कुठेही असा, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असा, तुमच्यापर्यंत आमचा ओव्हन पोहोचवायची जबाबदारी आमची. आणि तुम्ही मस्तपैकी तुम्ही तुमचं काम चालू ठेवू शकता. वॉरंटी, मेंटेनन्स सर्व्हिस, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर आमची कस्टमर केअरची टीम तुम्हाला सदैव तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ओके. हे मिक्सर्स आहेत. हे स्पायरल मिक्सर, हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. तिकडल्या साईडला डिपार्टमेंट आहे, मी तुम्हाला ते पण दाखवते. आपल्याकडे सगळं बेंडिंग वगैरे आपल्याकडे मशीन्स आहेत. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वाले सगळे मशीन्स आहेत. कमीत कमी मॅन पॉवर मध्ये जास्तीत जास्त आम्ही प्रोडक्शन करतो. आता आपण कन्व्हेक्शन ओव्हन बघितला, रोटरी ओव्हन बघितला. त्याच पद्धतीने आम्ही नवीन मॉडेल डेव्हलप केलाय. टनेल ओव्हन नावाची कन्सेप्ट आहे. जर तुमचं लादीपावचं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन असेल तर तुम्ही हा टनेल ओव्हन यूज करून, कंटिन्युअस ओव्हन म्हणतात त्याला, कंटिन्युअस टनेल ओव्हन. आणि हा गॅस फायर्ड आहे. गॅस फायर्ड आहे. आणि ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि तुम्हाला आणखीन काय डिटेल्स हवे असतील तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. आज आपण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्यामुळे इथंच थांबणार आहे. ज्या महिलांना घरगुती बसून व्यवसाय करायचा होता त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ होता. तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहे ज्यांना बेकरी व्यवसाय मोठा करायचा आहे तर त्यांच्यासाठी आपण ज्या ज्या मशिनरी लागणार आहेत त्यांच्याविषयी पार्ट 2 मध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. स्टे ट्यून फॉर सेकंड पार्ट.